आमचे मृदंगवादक हरिभक्त परायण जांबवंत महाराज आहेत, पखवाज वाजवण्याचं काम करतात। पखवाज कशाला म्हणतात, कशाला म्हणतात पखवाज महाराज? पखवाजाची साधना करणं एवढी सोपी गोष्ट नाही। तुम्हाला 2 तास वाजवताना या ठिकाणी बोट पळत असताना दिसत असतील महाराज, पण त्याच्याकरता 8-8, 10-10 तास इंद्रायणीच्या घाटावरती थंडीच्या दिवसामध्ये रोज 8-8 तास 2-2, 10-10, 15-15 वर्ष त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावं लागते, तेव्हा हे कुठं वैभव प्राप्त होतं महाराज। आता मला सांगा, आपल्या जीवनाचा उद्धार, जीवनामध्ये 4 शब्द फार महत्वाचे आहेत। एक आहे विठोबा, दुसरे आहे तुकोबा, तिसरे आहे ज्ञानोबा आणि चौथे आहेत शिवबा। हा नरदेह आपल्याला प्राप्त करून दिला, त्याचं नाव आहे विठोबा। आपल्याला नरदेह प्राप्त झाला, त्याचं नाव आहे विठोबा। आपला माथा सुधरवण्याकरता ज्यांनी गाथा दिला, त्यांचं नाव तुकोबा आहे। हरिपाठ, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला दिला, त्यांचं नाव ज्ञानोबा आहे। आणि या मंडपामध्ये बसण्याचा अधिकार, टाळी वाजवण्याचा। मित्रांनो, काय काय लोक आपला स्वभाव नारळासारखा आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करतात। ते म्हणतात, नारळ जरी वरून कठीण दिसत असलं तरी आतून मात्र फार गोड आहे, मऊ आहे। परंतु अशा लोकांवर, अशा बोलण्यावर कधी विश्वास ठेवू नका, कारण नारळ कधी कधी नासक निघण्याची दाट शक्यता आहे। रामकृष्ण। तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशव, चुकली माये बाळा हुरहुरु पाहे, जीवना वेगळे मासोळी, तैसा तुका तळमळी। मनुष्य देह प्राप्त झाला, पण जीवनामध्ये जर मुमुक्षुता नसेल, त्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर मुमुक्षुता नसेल तर त्याच्या जीवनाला काही फायदा नाही। मुमुक्षुता म्हणजे काय? कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन।